विशेषच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। शिंदे फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडलेला आहे आणि त्यातच आता येत्या स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची यादीच सरकारने जाहीर केली आहे। त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा वाढल्याची आता चर्चा सुरू झालेली आहे। ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची यादी जाहीर, वाद असलेल्या जिल्ह्यात तिसऱ्याला संधी। पुण्यात ना चंद्रकांत दादा ना अजित दादा, नाशिक रायगडमध्ये ही बाहेरचेच पालकमंत्री। राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवारांच्या सहभागाने बरीच गणितं बदलली आहेत। आतापर्यंत झालेल्या 2 मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 29 मंत्री आहेत। अजित पवारांच्या सत्ता सहभागानंतर जिल्ह्याचे पालकमंत्रीही बदलणार अशी चर्चा सुरू असतानाच आता सरकारने स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची तात्पुरती यादी जाहीर केली। यात पालकमंत्री पदावरून वाद असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाद असलेल्या नेत्यांना वगळून तिसऱ्या मंत्र्याला संधी दिल्याचं समोर आलंय। ज्यात पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांऐवजी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, तर चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करतील। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात ध्वजारोहण करतील, तर कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले दीपक केसरकर मुंबईत ध्वजवंदन करतील, तर कोल्हापूरचे नेते असलेले हसन मुश्रीफ मात्र सोलापुरात झेंडावंदन करण्यासाठी हजर राहतील। नाशिकमध्ये ध्वजारोहणाची संधी धुळ्याचे पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजनांना मिळाली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी फिल्डिंग लावणारे भुजबळ अमरावतीत दिसतील, तर नाशिकचे पालकमंत्री असलेले दादा भुसे धुळ्यात ध्वजारोहण करतील, तर रायगडसाठी आग्रही असलेल्या आदिती तटकरे पालघरमध्ये ध्वजवंदन करतील। एकंदरीतच ज्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे अशा जिल्ह्यांमध्ये असलेल्या पालकमंत्र्यांना वगळून तिसऱ्याच नेत्यांना ध्वजारोहणाची संधी देण्यात आली आहे। त्यामुळे आधीच मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला असताना यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे। की येते की नाही सांगा, इतकी मोठी संख्या असलेलं सरकार शक्तिमान गतिमान किती दुर्बल आहे कळलं का, किती हतबल आहे कळलं का। एका नुसत्या पालकमंत्री पदावरनं ही हतबलता, ही दुर्बलता आणि ही लाचारी, तिन्ही गोष्टी दिसतात बरं का। महाराष्ट्र पाहतोय नाही, सगळंच हास्यास्पद आहे। मंत्रिमंडळाच्या नावाने लोकांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना कसं थोपवता येईल हा एक प्रयोग सुरू आहे। पालकमंत्र्यांचा पत्ता नाही, मंत्रिमंडळ विस्तार झाला, नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आणि जिथे पालकमंत्री नेमण्यासाठी इतका उशीर होत असेल हे सरकारचं पाऊल कुठल्या दिशेने आहे याचं हे प्रत्यय आहे। विरोधक टीका करत असले तरी सत्ताधारी मात्र सर्वांशी चर्चा करूनच ध्वजारोहणाची यादी तयार झाल्याचं सांगतायत। असली कुठलीही चर्चा नाही आहे। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री या दोघांशी चर्चा करून पालकमंत्र्यांच्या संदर्भात झेंडा वंदनाच्या संदर्भातली जी काही यादी आहे ती यादी तयार केलेली आहे। एकंदरीतच पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद टाळण्यासाठी सरकारने ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची तात्पुरती यादी जाहीर केली, पण यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री पदावरून वाद असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे पालकमंत्री पदाचा हा तिढा सत्ताधारी नेमके कसे सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्यात उशिरा सरकारमध्ये दाखल झाले असले तरी त्यांनी पुण्यामध्ये कामाच्या जोरदार धडाका सुरू केलेला आहे आणि त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री नेमके कोण या संभ्रमात पुण्याचे अधिकारी देखील पडले होते। पण आता 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे। यामध्ये पुण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील किंवा पालकमंत्री पदासाठी इच्छुक अजित पवारांनाही पुण्यामध्ये ध्वजवंदनाची संधी मिळालेली नाही। पुण्याच्या पालकमंत्री पदाचा वाद, ध्वजारोहणासाठी थेट राज्यपाल, दोन्ही दादांना पुण्यात संधी नाहीच। अजित पवारांसाठी नेमके काय संकेत? 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पुण्याच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। या बैठकीनंतर तातडीनं मॉनिटरिंग युनिटही सुरू करण्यात आलं। त्यामुळे तुलनेनं थोडे मवाळ असलेले चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री आहेत का, भविष्यात राहतील का, अशा चर्चा सुरू झाल्यात। पण आता पुण्याच्या वादावर तोडगा काढत स्वातंत्र्य दिनी झेंडावंदनासाठी थेट राज्यपालांना बोलावण्यात आलंय।
त्यामुळे तुर्तास तरी चंद्रकांत पाटील हेच पुण्याचे दादा असल्याचं स्पष्ट झालंय. माननीय चंद्रकांतदादा पाटील हे रायगड जिल्ह्यात अलिबाग या ठिकाणी ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर पुण्याचे पालकमंत्री या नात्याने संध्याकाळी जे राज्यपाल महोदयांचा चहापान आहे त्याला देखील ते उपस्थित राहतील. अजित पवार यांचा कामाचा धडाका आणि आक्रमकता बघून कानामागून आला आणि तिखट झाला अशी प्रतिक्रिया भाजप आणि शिंदे गटातून उमटती आहे. मॉनिटरिंग युनिट हे मुख्यमंत्री यांच्या मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या धर्तीवर सुरू केल्यानं नाराजी असल्याची ही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या सामान्य प्रशासन विभागानं ध्वजारोहणासाठी अजित पवार यांना कोल्हापूरचा रस्ता दाखवत एक प्रकारे त्यांच्या पुण्याचे पालकमंत्री होण्याच्या इच्छेत कुरघोडी केल्याची चर्चा आहे. पुण्याचे पालकमंत्री कोण, चंद्रकांत पाटील की अजित पवार, अशा चर्चांना उधाण आलेलं असताना राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं जारी केलेल्या यादीत चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्याचं झेंडावंदन होईल असं स्पष्ट करण्यात आलं. मात्र त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या आल्या आणि चंद्रकांत पाटील हे आता रायगड जिल्ह्यामध्ये झेंडावंदन करणार असल्याचं स्पष्ट झालंय. एकंदरीतच ध्वजारोहणाच्या यादीमुळे त्रिशूळ आणि ताकदवान सरकार अशी ओळख सांगणाऱ्या सरकारमध्ये खरंच सगळं आलबेल आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सत्तेच्या सारी पाटावरचा हा डाव आणि प्रतिडावात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नुकतंच मंत्रालयातल्या वॉर रूममध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र त्या बैठकीवरून नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. महायुतीत कोल्ड वॉर अर्थात शीतयुद्ध सुरू झाल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावलेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत पुण्यासह राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. तसंच रखडलेली विकास कामं मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी अजित पवारांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये बैठक घेतली. मात्र वॉर रूममधील बैठकीवरून महायुतीत कोल्ड वॉर सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काल आम्ही पाहिलं की खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे वित्त विभागाचा कारभार आहे त्यांनी वॉर रूममध्ये राज्यातील प्रोजेक्टबाबत आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात, तसा फायनान्स विभागाचा काही संबंध नसतो. म्हणजेच त्या वॉर रूममध्ये आता कोल्ड वॉर सुरू झाला आहे. अजित पवारांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकींमुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोधकांच्या दाव्याचं खंडन केलंय. प्राधान्याने असलेले जे प्रकल्प आहेत, जे माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचीवरचे प्राधान्याचे आहेत, माननीय देवेंद्रच्या सूचीवरचे प्राधान्याचे आहेत, अशा वेळेला त्याचा आढावा घेणं, याच्यामध्ये काय तरतूद नेमकी किती काय आहे आढावा घेणं, याच्यामध्ये काही गैर नाही. त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड वॉर नाही. जे वॉर आहे ते वॉर रूमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडवणं, हेच वॉर आमच्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आहे. महायुतीत सत्ता संघर्ष पेटल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय, तर अजित पवारांच्या वॉर रूम बैठकीवरनं काँग्रेसनं मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधलाय. अजित पवार महायुतीत वरचढ झाल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे. ज्याला नेहमी वरचढ होऊन काम करण्याची सवय आहे तो खालचढ होऊन कसा काम करेल, तो वरचढच होऊन काम करेल. आता तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल, आज 3-3 दिवस या राज्याचे मुख्यमंत्री शेतावर जाऊन राहतात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असताना. म्हणजेच आता तुम्हाला समजत असेल, या महाराष्ट्राला कळत असेल की हा निर्णय झाला, अजित पवारांची एंट्री झाली, मुख्यमंत्री किती नाराज आहेत ते त्यांना रुजलेलं नाही. विरोधकांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकारण तापलंय, तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. असं कुठलाही कोल्ड वॉर चालू नाहीये. सरकार चांगलं काम करत आहेत आणि अजित पवार साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि माननीय मुख्यमंत्री, हे तिघांमध्ये समन्वय चांगला आहे आणि तिघे मिळून महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि RPI जी महायुती आहे त्या महायुतीच्या माध्यमातून लढवली जाईल. ही कमिटी स्थापन करून निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जाणार. अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे कामाचा धडाका लावलाय. त्यांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये बैठक घेत विविध विकास कामांचा आढावा घेतला. अजित पवार अधिक सक्रिय झाल्यामुळे महायुतीत सुंदोपसुंदी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
महायुतीनं आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। अजित पवारांमुळे युतीच्या जागा वाटपाचं सूत्र बदलणार आहे आणि त्यामुळे भविष्यात राजकीय वाद टाळण्यासाठी महायुतीनं निवडणूक समन्वय समिती स्थापन केलेली आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या महायुतीनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे। तीनही पक्षांनी एक निवडणूक समन्वय समिती स्थापन केली आहे। भविष्यातल्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडीपासून ते मैत्रीपूर्ण लढतीपर्यंतची रणनीती ही समिती ठरवणार आहे। ही जे काही समिती निर्माण केलेली हे यांचा अहवाल देतील, मग एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे बसून त्याच्यावर निर्णय घेणार आहे। मग आता तुम्ही एक लक्षात घ्या, अत्यंत कार्यबद्ध पद्धतीने एकदम बारकाईने याच्यावर अभ्यास करून हे पूर्ण स्ट्रॅटेजी ठरल्या जाणार आहे। वाद कुठं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे। युती असो की आघाडी, सत्ता कारणावरून वाद झाल्याचं वारंवार पाहायला मिळालंय। महायुतीमध्ये अजित पवारांच्या एंट्रीमुळे भविष्यात जागा वाटपावरून रस्सीखेच होणार आहे। त्यामुळे संभाव्य राजकीय वाद टाळण्यासाठीच ही निवडणूक समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। ही निवडणूक समिती तिन्ही पक्षांचा राज्यातील राजकीय आढावा घेणार असली तरीही या समितीवरती केंद्राचा अंकुश असणार आहे। कारण का ही निवडणूक समिती केंद्रातील एनडीएचाच एक भाग असणार आहे। राज्यातील एखाद्या अडचणीच्या विषयावरती राज्यात जर तोडगा निघाला नाही तर तो तोडगा केंद्रातून काढला जाईल अशी तरतूद मिशन एकता प्लॅनमध्ये करण्यात आली आहे। भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही महायुती आगामी सार्वत्रिक निवडणुकीला सामोरी जाणार आहे। मात्र सत्ताधाऱ्यांच्या एकीवर विरोधकांनी सवाल उपस्थित केलाय। मुख्यमंत्र्यांना न विचारता त्या वॉर रूममध्ये प्रोजेक्टचा आढावा घेणं आणि त्या प्रोजेक्टचा जो सदस्य सचिव आहे मोपलवार त्याला न बोलवणं, हे काय प्रकार आहे? हे काही समन्वय आहे? आणि जो तो आपापल्या दिशेनं पडतोय। मला वाटतं की सगळे तीनही लोक हे राज्य जनतेसाठी चालवत आहेत की स्वतःसाठी चालवत आहेत याचं उत्तर लवकरच कळणार आहे। खरं तर भाजप शिवसेना युतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, पण आता अजित पवारांमुळे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं सूत्र बदलणार आहे आणि त्यामुळे आगामी काळात या निवडणूक समन्वय समितीचा कस लागणार आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय संकटात सापडलेत। संकटात सापडलेल्या नेत्यांच्या यादीमध्ये आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा सुद्धा समावेश झालेला आहे। मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे। कोविड काळातील कथित बॉडीबॅग घोटाळ्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची ईडीनं माहिती मागवली आहे। याबाबतचं पत्र ईडीनं मुंबई पोलिसांना पाठवलंय। बॉडीबॅग प्रकरणामध्ये 50 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप पेडणेकरांवर करण्यात आला होता। कोविड घोटाळा प्रकरणात आगरीपाडा पोलीस स्टेशनमध्ये किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामुळे किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांना काय एक्झिक्युटिव्ह पॉवर्स काय होते, त्यांनी कुठली डिसिजन घेतली हे सगळं जगजाहीर आहे, सगळ्यांना माहीत आहे। एक्झिक्युटिव्ह पॉवर नसतात महापौरांना, आणि मग अशा प्रकारचं कुठेतरी हे करून मग काय गळायला लागतंय का, या गोष्टी आता नित्याच्या झाल्या। किशोरी पेडणेकर यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो असं झालं तर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते। उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आधीच अडचणीत आलेले आहेत। आमदार रवींद्र वायकरांनी पालिकेच्या जमिनीवरती कब्जा करून 500 कोटींचं हॉटेल उभारत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। दापोली रिसॉर्ट प्रकरणामध्ये आमदार अनिल परब यांना लोकायुक्तांकडून क्लीन चिट मिळाली आहे। मात्र या प्रकरणी झालेल्या आरोपांमुळे परबांविषयी संशय निर्माण झाला होता। तर आमदार वैभव नाईक आणि आमदार राजन साळवी यांची एसीबी कडून चौकशी करण्यात आली होती। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरत चव्हाण यांची ईडी कडून चौकशी करण्यात आली होती। जनतेनं या गोष्टीचा ध्यास घेतला। सगळ्यात महत्त्वाचं शेवटी मतदार हा या लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो। लोक बघतायत आणि लोक या सगळ्या जाचाला कंटाळले। लोकसभेच्या निवडणुका 8 महिन्यांवर आलेल्या असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेते अडचणीत सापडत चालले आहेत। त्यामुळे निवडणुकीची तयारी करताना उद्धव ठाकरेंना
अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवारांसोबत गेलेल्या धनंजय मुंडेंना राज्यामध्ये कृषी मंत्री पद मिळालंय. मात्र आता मुंडेंसमोर त्यांच्या जिल्ह्यातनं एक आव्हान उभं ठाकलंय. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुंडेंवर शरसंधान साधलंय. एका महिन्याआधी काय भाषण करायचे सगळे लोक. बीड जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे विरुद्ध क्षीरसागर असा नवा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर बीड जिल्ह्यातही राष्ट्रवादीत फूट पडली आहे. धनंजय मुंडेंनी अजित पवार गटाचा झेंडा हाती घेत कृषी मंत्री पद मिळवलं. मात्र बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागरांनी शरद पवारांची साथ काही सोडली नाही. एकेकाळी खांद्याला खांदा लावून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारासाठी प्रयत्न करणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांसमोर उभे ठाकलेत. संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता बोचरी टीका केली. तसंच शरद पवारांच्या पुरोगामित्वाचीही त्यांनी मुंडेंना आठवण करून दिली. पर असा हवा हात, पर तसा हात. आज तुम्ही त्या विचारावरती निवडून आलेले. आज तुम्ही त्या पवार साहेबांच्या पुरोगामी विचारामुळे निवडून आलेले. आणि जसंच मंत्रीपद आलं, हर हर मोदी. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर संदीप क्षीरसागर यांनी आपल्या गटाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. नुकतेच त्यांनी केज अंबेजोगाई विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला, तर अजित पवार गटाकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची बांधिलकी आमची कायम आहे. पुरोगामी विचारसरणी ही आमची कायम असणार आहे. राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतला गेलेला हा जो निर्णय आहे, हा राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आहे. राज्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत याच्यासाठी घेतलेला निर्णय आहे. आणि यावरून जर कुणी टीका टिप्पणी करणार असेल तर मला वाटतं त्याला काही फारसं महत्त्व देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. येत्या 17 ऑगस्टला बीडमध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार बीड जिल्ह्यात सभा घेणार आहेत आणि त्यासाठी संदीप क्षीरसागर यांनी तयारी सुरू केली आहे. या सभेवेळी शरद पवार गटाकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र त्या सभेपूर्वीच क्षीरसागर विरुद्ध मुंडे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा व्हीपच्या मुद्द्यावरनं राजकारण रंगलंय. व्हीपवरून कसं राजकारण रंगलंय हे आपण पाहणार आहोत. 8:30 वाजता 2 व्हीप 2 पक्ष 1 वाद या विशेष कार्यक्रमामध्ये. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. उद्यान विद्या कृषी महाविद्यालयात रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात मेळघाटातील 46 प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. मालेगावात एका महिलेवर जीवघेणा हल्ला करत दागिने चोरीची घटना घडली. दाभाडी रोडवरून जात असताना मागून आलेल्या तिघांनी या महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केले. ती खाली कोसळताच मंगळसूत्र आणि मोबाईल चोरी करण्यात आले आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेवर उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्हा विभाजनाची मागणी होत असताना शिर्डीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्य शासनाने मंजुरी दिली. साई मंदिराजवळ प्रस्तावित तलाठी कार्यालयाच्या जागेत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. अकोल्याच्या सांगवीमध्ये शेतातील टोमॅटोचं उभं पीक अज्ञातानं उद्ध्वस्त केलं आणि त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. अकोले पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा रविवारी सोलापूर शहर दौरा असणार आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील. शरद पवारांच्या हस्ते रोडगाव रस्त्यावरील आयटी पार्कचं उद्घाटन केलं जाणार आहे. गोंदियामध्ये मेरी माटी मेरा देश उपक्रमादरम्यान स्वातंत्र्य संग्राम सेनानी परिवाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाती माती घेऊन उपस्थितांनी देश रक्षणाची शपथ घेतली. जिल्ह्यातून मातीचे 9 कलश दिल्लीला पाठवण्यात येणार आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीला बीड जिल्हा कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बीड शहरात राहणाऱ्या मयत शेख मलेखा हिची पतीनंच गळा दाबून हत्या केली होती. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायाधीश सीए बागल यांनी या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बीड जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसानं धडी मारल्यानं खरीप पिकं धोक्यात आलेली आहेत. सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आणि तूर त्याचबरोबर पिकाच्या वाढीच्या कालावधीमध्ये पावसानं ओढ दिल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील गुंज इथल्या महावितरणच्या उपकेंद्राला अचानक आग लागली. यामध्ये महावितरण कंपनीचं लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय. आग इतकी भीषण होती की जवळपास 100 फुटांवर धुराचे लोट दिसत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये मक्याच्या पिकावर रोगाची लागण झाली आहे. गेल्या 20 दिवसात ढगाळ वातावरणामुळे मक्याचं पीक धोक्यात आलेलं आहे. पावसाचा जोर ओसरल्यानं आधीच पिकाची वाढ खुंटली आणि त्यातच आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये डेंग्यू सदृश्य आळ्या सापडल्यानं खळबळ माजली. खेड शहरात पूर ओसरल्यानंतर डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळलेत. अशातच बस स्थानकाच्या टाकीमध्ये आळ्या सापडल्यानं मनसेच्या वतीनं बस स्थानक परिसरात उग्र आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत बस स्थानक प्रशासनाच्या वतीनं पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. सिडकोने उभारलेल्या तळोजा फेज 2 मधील अनेक निवासी इमारतींना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक वर्ष टंचाईला सामोरं जावं लागत आहे. सिडकोला याबाबत अनेक तक्रारी आणि निवेदनं देऊनही काहीच झालं नाही. शेवटी वैतागलेल्या रहिवाशांनी थेट सिडकोच्या पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यातील मुसळ इथल्या डोळ्यांची जी रुग्ण आहेत त्याच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसते आणि त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांना जागरूक राहण्याचं आणि डोळ्यांची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं. राज्य सरकारने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल पंढरपुरात लिंगायत समाज आणि भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. लातूर जिल्ह्यातील निलंगा इथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आणि धोंडे जेवणाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावून नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान निलंगा, औराद, शिरूर, अनंतपाळ आणि देवणी या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील जेजुरी एमआयडीसी इथल्या ग्रीटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात पुरंदर इथल्या शिवसेनेच्या वतीनं लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक निलंबनाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. निलंबित केलेल्या 12 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. बीड शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्यानं सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत. यावरून स्थानिक मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट नगर परिषद कार्यालयात तोडफोड केली. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मनसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये राडा घातला आणि त्यांना केबिनमध्येच कोंडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नगर परिषद कार्यालयात तणावाचं वातावरण पसरलं होतं. 4 चाकी गाड्यात चोरणारं अख्खं कुटुंब जालना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलंय. बुलढाणा जिल्ह्यातील धाड करडी या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता चोरी केलेल्या कार त्या ठिकाणी आढळून आल्या. अख्खं कुटुंब सेन्सॉर किटच्या साह्यानं कार चोरी करत असल्याचं तपासात उघड झालंय. जळगाव जिल्ह्यातील पारोळा नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणानं लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या डोक्यात दगड घालून दोरीने गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली. आरोपीला अटक करून तात्काळ फाशी द्यावी या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केलं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी हाती येते चंद्रपूरमधनं की चंद्रपूरच्या नारंडा इथल्या कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. डालमिया सिमेंट उद्योग कंपनीत ही आग लागल्याचं कळतंय. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि या आगीमध्ये कंपनीतील लाखोंच्या साहित्याचं नुकसान झालेलं आहे. किती मोठ्या प्रमाणात ही आग लागल्याचं आपण बघतोय. चंद्रपूरमधील कोरपना या ठिकाणी एका कंपनीमध्ये ही आग लागलेली आहे. या आगीचे धुराचे लोट जे आहे ते वरपर्यंत जाताना आपल्याला दिसत आहेत. या आगीचं स्वरूप मोठं आहे आणि आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जातात. पण या आगीमध्ये कंपनीतील लाखोंच्या साहित्याचं नुकसान झालंय. ही कंपनी मोठी दिसते, तिथली यंत्रणा आपण बघतोय ती मोठ्या प्रमाणावर आहे. ही आग नेमकी कशी लागली हे तर काही कळू शकलेलं नाहीये, पण या आगीची दृश्य जी ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. डालमिया सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ही आग लागल्याचं कळत आहे. कंपनीतील लाखोंच्या साहित्याचं या आगीमुळे मोठं नुकसान झालंय. आणि आता 36 जिल्ह्यांमधील इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया. अहमदनगर जिल्ह्यातील खरीपाच्या पीक जे आहे ते संकटात सापडले. पावसानं दडी मारल्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक जळून खाक होण्याच्या मार्गावर आहे. लाखो हेक्टरवरील पिकाला जीवदान मिळण्यासाठी आता जोरदार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळद परिसरात दमदार पाऊस न झाल्यानं बागायती पिकांचं खरीप हंगाम धोक्यात आलाय. दमदार पावसाअभावी पिकांवर केलेला खर्च वाया जाण्याच्या भीतीनं शेतकरी हवालदिल झाले. लातूरच्या उदगीर तालुक्यातील करडखेल इथल्या आयुर्वेदिक डॉक्टरने टोमॅटोच्या शेतीमधून मोठा नफा मिळवलाय. त्यांनी डॉक्टरी पेशा सांभाळत शेतीचाही छंद जोपासत तब्बल
न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पाहण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर। विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा दावा, सत्ताधाऱ्यांनी आरोप फेटाळले। ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची यादी जाहीर, वाद असलेल्या जिल्ह्यात तिसऱ्याला संधी, पुण्यात ध्वजारोहणासाठी थेट राज्यपाल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना प्रकृतीच्या कारणास्तव 2 महिन्यांचा जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून सीआरपीसी दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर। ब्रिटिशांनी बनवलेल्या 3 कायद्यांमध्ये दुरुस्ती, देशद्रोहाचं कलमही हद्दपार। मणिपूरबाबत बोलताना पंतप्रधान मोदी हसत हसत बोलत होते। राहुल गांधींचा हल्ला बोल, मणिपूर लष्कराच्या हाती देण्याचीही केली मागणी। अविश्वास ठरावाच्या वेळेला व्हीपचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांना व्हीप बजावणार। विरोधकांच्या सभात्यागानं व्हीप निष्प्रभ ठरणार असल्याची चर्चा। किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर, कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून मागवली माहिती। राज्यातल्या खराब रस्त्यांमुळे हायकोर्टानं पालिकांना झापलं। प्रत्यक्ष काम की आभास, पालिकांना रोखठोक सवाल। इराई नदीतल्या दूषित पाण्यामुळे चंद्रपूरकरांचं आरोग्य धोक्यात, आयुक्तांकडून कारवाईचे संकेत। युगांडाहून आलेल्या प्रवाशाकडून 7,85,00,000चं कोकेन जप्त। मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई। दोन व्हीप, 2 पक्ष आणि 1 वाद। व्हीपच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा राजकीय घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। शिवसेनेनं ठाकरे गटाच्या 5 खासदारांना नोटीस बजावलेली आहे आणि त्यामुळे या दोन्ही पक्षातला वाद आता पुन्हा एकदा उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय। अविश्वास प्रस्तावावर झालेल्या आवाजी मतदानात शिवसेनेनं अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात भूमिका घेतली, तर ठाकरे गटानं आवाजी मतदानात अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने कौल दिला। त्यामुळे दोन्ही पक्षात आता पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली। खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 5 खासदारांना नोटीस बजावल्यात। व्हीपचं पालन करण्यात आलं नाही, त्यामुळे नोटीस बजावल्याचं शिवसेना गटनेते राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं। लोकसभेचा अविश्वास ठराव ज्या दिवशी आला त्याच दिवशी शिवसेनेतल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहावं आणि सरकारच्या बाजूने मतदान करावं असा व्हीप आम्ही 4 दिवसापूर्वीच सर्व खासदारांना पाठवला होता। जे मतदान झालं त्यावेळी शिवसेनेचे जे खासदार अनुपस्थित होते 5 खासदार, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आता आम्ही विचार करत आहोत आणि सोमवारी वकिलांच्या मार्फत त्यांना नोटीस इश्यू करणार आहोत। गुरुवारी लोकसभेत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेसाठी व्हीप बजावण्यात आला होता, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं व्हीपच्या मुद्द्यावरून जोरदार पलटवार केला। हास्यास्पद त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा 11 मेचा निकाल बघावा आणि माननीय निवडणूक आयोगाचा 17 फेब्रुवारीचा निकाल जमत नसेल तर कुणाकडनं तरी भाषांतरकाराकडून घ्यावं, त्याचं भाषांतर समजून घ्यावं आणि मग तुम्हाला कोणत्या अधिकारात आमच्यावर कारवाई करते येते ते पहिलं सांगा। शिवसेना आणि ठाकरे गटातल्या संघर्षात आतापर्यंत व्हीपचा मुद्दा कळीचा ठरलाय। शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत। त्या प्रकरणातही व्हीपचा मुद्दाच महत्त्वाचा आहे। त्यातच आता लोकसभेतील अविश्वासाच्या चर्चेत व्हीपचं पालन करण्यात आलं नाही, परिणामी व्हीपवरून आता दुसरी लढाई सुरू होणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथले राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांना सत्तेच्या बदललेल्या सारीपाटानंतर आता मंत्रिपद मिळालं। सत्तांतर आणि मंत्रिपदाचा हा बाण अमित देशमुखांच्या मात्र चांगलाच जिव्हारी लागलेला आहे।
पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। लातूर जिल्ह्याच्या राजकारणात आजी-माजी मंत्र्यांमध्ये राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झालाय। त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील अजित पवार समर्थक आमदार संजय बनसोडे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। बनसोडे यांनी शरद पवारांची साथ सोडून सत्तेची वाट धरली आणि त्यावरूनच माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी संजय बनसोडेंना जोरदार टोला लगावला। उदगीरहून मुंबईला जाताना एका नेत्याचा झेंडा आणि मुंबईहून उदगीरला येताना दुसऱ्या नेत्याचा झेंडा, असं का करतात माणसं मला तरी अजून लक्षात येत नाही। अमित देशमुखांप्रमाणेच त्यांचे बंधू आणि काँग्रेस आमदार धीरज देशमुखांनीही संजय बनसोडेंचं नाव न घेता बुचरी टीका केली आहे। असं अलीकडे राजकारणामध्ये देखील सत्तेचा लहरीपणा झालेला आहे, पण त्याला घाबरायचं नसतं। सत्ता येते जाते, पण आपण सत्तेमध्ये आलो कशासाठी? ज्या लोकांनी आपल्याला निवडून पाठवले त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका मात्र काँग्रेस कार्यकर्ता कधीही सोडणार नाही। देशमुख बंधूंच्या या टीकेवरती संजय बनसोडे समर्थकांनी पलटवार केलाय। बनसोडेंना मंत्रिपद मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड सुटण्याची भीती देशमुख बंधूंना सतावू लागल्याची टीका अजित पवार गटानं केली आहे। सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री आणि लातूर जिल्ह्याचं नेतृत्व आमच्या हातून दुसऱ्याच्या हातात जातं की काय अशी त्यांना शंका भीती असल्यामुळं त्यांनी त्यांच्यावरती टीका केली असं आम्हाला वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललंय। अजित पवार गट आता महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आलेला आहे आणि त्याचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागलेत। आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर। काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। मणिपूर हिंसाचारावरनं राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलेलं आहे। तसंच गुरुवारच्या मोदींच्या भाषणाचाही राहुल गांधींनी खरपूस समाचार घेतल्यानं आता पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय। ये इंडिया गठबंधन नहीं है, एक घमंडिया गठबंधन है। कांग्रेस की मुसीबत समझता हूं, एक ही फेल्ड प्रोडक्ट उसको बार बार लॉन्च करते हैं, हर बार लॉन्चिंग फेल हो जाती है। विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह इंडिया आघाडीचा जोरदार समाचार घेतला। मुद्दा मणिपूरचा असताना नरेंद्र मोदी 2 तास 13 मिनिटांच्या भाषणामध्ये अवघ्या 3 ते 4 मिनिटच मणिपूर संदर्भात बोलले। त्यामुळे मोदींच्या या भाषणावर राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केला। तो प्रधानमंत्री हंस हंस के बोल रहे थे। अगर इस देश में हिंसा हो रही है, दर्द हो रहा है, हिंदुस्तान के प्रधानमंत्री को 2 घंटे मजाक नहीं उड़ाना चाहिए। मोदी सरकारनं भारत मातेची हत्या केली या विधानावर ठाम असल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं। यावेळेला त्यांनी मोदी सरकारला मणिपूरमधील आग विझवायची नाही असा आरोपही राहुल गांधींनी केलाय। हमें मेतेज को परे करना पड़ा, हमें कुकीज को परे करना पड़ा। मतलब एक स्टेट नहीं है, आज 2 स्टेट है। स्टेट की हत्या कर दी गई है और उसको चीर दिया गया। राहुल गांधींच्या मोदींवरील या थेट हल्ल्यानंतर भाजपनं पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधलाय। राहुल गांधी हताश झाल्यामुळेच अशी विधानं करत असल्याचा चिमटा भाजपनं काढलाय। मोदींनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं अविश्वास ठरावावरती, त्याच्यानंतर हताश झालेले राहुल गांधी यांनी आज मोदींबद्दल केलेली विधानं ही त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा पुनःप्रत्यय देणारं ठरलं आहे। मोदींच्या प्रत्येक टीकेचा राहुल गांधींनी त्यांच्या शैलीमध्ये समाचार घेतला आणि त्यामुळे अविश्वास प्रस्तावानंतरही राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींमधील संघर्ष थांबलेला नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या या संघर्षामध्ये पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळा चर्चेत असताना शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। तर दुसरीकडे आता कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीनं मोर्चाची हाक दिलेली आहे। कर्मचाऱ्यांना मारहाणीपासून संरक्षण देणारा कलम रद्द करण्याच्या विरोधात 23 ऑगस्टला मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाला भाजप आणि मनसेच्या कर्मचारी संघटनांनी विरोध केलाय आणि यावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई महापालिकेच्या कोविड घोटाळ्याबाबत रोज नवनवीन बातम्या येत आहेत। कोविड घोटाळ्याच्या चौकशीची वाढती व्यापकता पाहता काही अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत हा चौकशीचा फेरा पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता कर्मचारी संघटनांनी या विरोधात एकजूट केल्याचं पाहायला मिळत आहे। कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीनं पत्रकार परिषद घेऊन सरकारला विनंती वजा इशारा दिलाय, ज्यात SIT चौकशीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना त्रास दिला जाऊ नये, तसंच राजकीय नेत्यांच्या मारहाणीपासून संरक्षण देणारे IPC कलम 332 आणि 353 रद्द करू नये अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत। यासाठी 23 ऑगस्टला आझाद मैदानातून मोर्चाही आयोजित करण्यात आलेला आहे। कोणी घुसून मारेल आणि कायदा असा आहे की जर ऑन ड्युटीवर जर तो असेल तर कामामध्ये व्यत्यय आणला ह्या कारणास्तव किंवा त्याला मारहाण केली म्हणून त्याच्यावरती केस दाखल केली जाते, FIR दाखल केला जातो। पण उद्या ही कलमच दोन्ही नष्ट केली तर कोणावरती FIR दाखल होणार नाही ही आम्हाला भीती आहे। कामगारांना जे संरक्षण पाहिजे ते सरकारने दिलंच पाहिजे, यामध्ये काही तोडजोड आम्ही करायला तयार नाही। संघटनांच्या या समन्वय समितीमध्ये काही संघटना सहभागी नाहीये। मनसे, भाजप या पक्षाच्या संघटना यात सहभागी झालेल्या नाहीत। त्यामुळे या संघटनांनी या मोर्चाविरोधात भूमिका घेतल्याचं दिसतंय। कोविड काळामध्ये करण्यात आलेल्या घोटाळ्यावरती पांघरुण घालण्यासाठी हे सर्व केलं जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय। त्यामुळे कामगार संघटनांच्या या आवाहनाला भीक घालू नये अशी भूमिका मनसेनं घेतली आहे। हे इंजिनियर लाखो रुपये पगार घेतात, मग हे कामं नीट करत नाहीत आणि लोकप्रतिनिधींनी यांना जाब विचारला की त्यांच्यावर जाणीवपूर्वक 353 कलम टाकायचं। हे कुठले धंदे आहेत? अजिबात यांच्या दबावाला सरकारने बळी पडू नये अशी आमची मागणी आहे। या सर्वांमुळे कोविड काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचं संघटनांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता संघटनांनी एकत्र येत आंदोलनाची हाक देत चौकशी थांबवण्याचे प्रयत्न सुरू केलेत। त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या दबावाला सरकार बळी पडतं का की कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र होतं हे लवकरच स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेगावकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पालिका प्रशासन आणि राज्य सरकार आपली जबाबदारी कशी ढकलू शकते असा अत्यंत संतप्त सवाल मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी उपस्थित केलाय। MMRDAच्या कार्यक्षेत्रातील 6 पालिका आयुक्तांना त्यांनी खडेबोल सुनावलेत। खड्डे आणि उघडे मॅनहोल्स संदर्भातील अवमान याचिकेवरील सुनावणीमध्ये उत्तरं देताना पालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। पाहुयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट। खड्डे आणि उघडे मॅनहोल संदर्भातल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये प्रत्यक्ष काम होतंय की आभास निर्माण केला जातोय? कोर्टानं उपस्थित केलेला हा सवाल पालिका प्रशासनाची हा सवाल पोलखोल करणारा ठरलाय। हायकोर्टानं खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून 6 महानगरपालिकांना जोरदार दणका दिलाय। रस्त्यातल्या खड्ड्यांसंदर्भात काम करत असल्याचा ढोल बडवणाऱ्या पालिकांच्या कामांची धक्कादायक आकडेवारी आणि परिस्थिती सुनावणीमध्ये समोर आलेली आहे। आपण सगळेच ट्रॅव्हल करतोय आणि आपल्याला माहिती आहे की खड्डे आहेतच। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, जनरली मुंबईच नाही स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बॉटहोल्स मॅनहोल्स आहेत। त्याचे पूर्ण एक कंपायलेशन मी सबमिट केलेलं 9 ऑगस्टला। 2019 मध्ये कंटेम्प्ट पिटिशन दाखल केली आहे अगेन्स्ट 11 म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आणि एक आहे ट्रॅफिक कमिशनर ऑफ पोलीस, कारण की त्यांना सुद्धा डिरेक्शन्स दिले होते। मुंबईतील सर्व मॅनहोल्स बंद असल्याचा दावा करत पालिका प्रशासनानं 1,286 मॅनहोल्स असल्याची माहिती दिलेली आहे। मात्र पावसामुळे खड्डे बुजवता आलेले नसल्याचाही खुलासा केलाय। त्यावर संतप्त झालेल्या मुख्य न्यायमूर्तींनी काही प्रश्न उपस्थित केले। इतकी वर्ष तुम्ही काय केलं असा सवाल करत हायकोर्टानं गेली अनेक वर्ष समस्या कायम आहेत याकडे लक्ष वेधलं। खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जातोय। मूलभूत सुविधांसाठी तुम्ही काय केलं? जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई केली असा रोखठोक सवाल हायकोर्टानं केलाय। केबलसाठी रस्ता खोदणाऱ्या, फोन इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई का करत नाहीत असा सवालही हायकोर्टानं केला।
एकंदरीत मुंबई शहर असो की MMRDA कार्यक्षेत्रात 6 महापालिका असो, या ठिकाणी असलेल्या सगळ्याच मॅनहोल पॅथहोल याबद्दलचे आदेश, किती संख्या याबद्दल हायकोर्टाचा अभ्यास हा पूर्ण या सुनावणी दरम्यान पुरेपूर दिसून येत होता। पण या व्यवस्थेत काम करणारी प्रशासकीय यंत्रणा मात्र अक्षरशः काही ठिकाणी उघडी पडत होती आणि हायकोर्टानं अत्यंत कठोर शब्दामध्ये त्यांची कानउघाडणी सुद्धा केली। उघड्या गटारात पडून जीव जाणं ही मानवनिर्मित समस्या आहे, तो नैसर्गिक मृत्यू नाही, असं स्पष्ट मत कोर्टानं व्यक्त केलंय। आता 29 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे। तोपर्यंत प्रत्येक वॉर्डमध्ये होणाऱ्या कामांची पाहणी कोर्ट नियुक्त वकीलही करणार असल्यानं पालिका प्रशासनाला तत्परतेनं काम करावंच लागणार हे निश्चित। प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आमदार जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातल्या शिवाजी रुग्णालयातल्या डॉक्टरांना जाब विचारलाय। मृत्यू झालेल्या रुग्णावर 5 तास उपचार सुरू होते असा आरोप करत आव्हाडांनी कानशील लाल केलं असतं अशी भाषा वापरली आहे। एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या मुद्द्यावरनं आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर आव्हाडांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी जशास तसं उत्तर दिलंय। आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिवाजी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। रुग्णालयाविषयी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनेक तक्रारी आल्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी भेट दिली आहे। यावेळी जितेंद्र आव्हाडांनी पाहणी करून रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला। त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना अश्रू रोखता आले नाही। मैं चिल्ला रहे वो सुने लो नहीं। कितने बजे पेशेंट? 1 बजे लेकर 6 बजे आपको हुआ। जब आपको हुआ तो सब लोग आए, डॉक्टर आए थे देखने के। जब तो जिंदा था तो एक भी डॉक्टर नहीं थे, और जब मर गए तो 8 डॉक्टर भाग के आए। मेरी मांग यही है, जैसा हमने अच्छा खासा लेके हमको ला के दे पाएंगे, नहीं ला कर देंगे, हम पोस्टमार्टम नहीं करेंगे। क्या कार्रवाई करना चाहिए डॉक्टर के ऊपर, किस तरह जो हो सके वो लोग के ऊपर जो हो सके। मृत्यू झालेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून पार्थिवाला ICU मध्ये नेलं जातं। त्यामुळे उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांना संसर्ग होऊन त्यांचाही जीव धोक्यात येतो। याकडे जितेंद्र आव्हाडांनी लक्ष वेधलंय। पेशंट बेडच्या खाली कित्येक पेशंटचे बेडशीट्स बदललेल्या नाही। आजच्या दिवसभरामध्ये किती मृत्यू होते? 6 मृत्यू झाले। आणि ते म्हणतात की काय आहे, जरा व्हायरल वाढलंय त्याच्यामुळे हे सगळं होत आहे। ते उत्तर नाही ना। या प्रकरणात कारवाई होईल ही आशा नाहीच, पण गोरगरिबांच्या सोबत असल्याचा शब्द जितेंद्र आव्हाड यांनी दिला। तर जितेंद्र आव्हाडांची ही कृती म्हणजे गरिबांविषयी कळवळा नसून पब्लिसिटी स्टंट असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांकडून लगावण्यात आलाय। जितेंद्र आव्हाड यांनी जो काल काही स्टंट केलेला आहे, त्यांना सवय आहे। अजितदादांनी जी काही मोमेंट केलेली आहे त्याच्यामुळे आता महाराष्ट्रात नेतेपणा दाखवायला त्यांना काही जागाच नाही मिळाली, इश्यू पण नाही आहे, विषयच नाही आहे, पण मागे आहेच नाही कोण। त्यामुळे काहीतरी कारण पाहिजे म्हणून कालचा त्यांनी तो इश्यू केलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांना सरकारी रुग्णालयांचाच आधार असतो, मात्र अनेकदा सरकारी रुग्णालयात रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही। काही लोक म्हणजे 3-3 दिवस प्रायव्हेटमध्ये राहून अत्यवस्थ होऊन म्हणजे सिरियस होणारे। आता जो एक पेशंट दगावला तो दुपारी 1:15 वाजता त्याला हार्ट अटॅक आला होता, सिरियस होता, दुपारी 1:15 वाजता आला त्यावेळेलाच मरणासन्न अवस्थेत होता। त्याला तरी ट्रीटमेंट देऊन हे केलं, तो 10 मिनिटात गेलाय अक्षरशः, म्हणजे त्याला ट्रीटमेंट करायच्या आधीही तो गेलेला आहे। प्रशासनानं सामान्य नागरिकांना चांगले उपचार कसे मिळतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। विशेष मध्ये आता वेळ झाली आहे आणखी एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। त्यांची चांगलीच तारंबळ उडाली। नाशिकच्या चुंचाळे शिवारातील संजीवनगरमध्ये टोळक्यानं केलेल्या हल्ल्यात 2 तरुणांचा मृत्यू झाला। 2 अल्पवयीन तरुण एकमेकांना शिवीगाळ करत होते आणि त्याचवेळी त्यांची भाषा न समजल्यानं ही शिवीगाळ आपल्याला केली या समजातून वाद झाला आणि मारहाणीत या तरुणांचा मृत्यू झाला। नांदेडच्या किनवट तालुक्यात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून
सोयाबीन आणि कपाशीचा पेरा वाढलाय, तर ज्वारी, मूग आणि उडीदाचा पेरा मात्र घटलाय. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं पेरण्या उशिरा झाल्यानं हा पेरा घटलाय. अमरावतीच्या श्री शिवाजी उद्यान विद्या कृषी महाविद्यालयात रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात मेळघाटातील 46 प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. मालेगावात एका महिलेवर जीवघेणा हल्ला करत दागिने चोरीची घटना घडली. दाभाडी रोडवरून जात असताना मागून आलेल्या तिघांनी या महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केले. ती खाली कोसळताच मंगळसूत्र आणि मोबाईल चोरी करण्यात आले आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेवर उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्हा विभाजनाची मागणी होत असताना शिर्डीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्य शासनाने मंजुरी दिली. साई मंदिराजवळ प्रस्तावित तलाठी कार्यालयाच्या जागेत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. अकोल्याच्या सांगवीमध्ये शेतातील टोमॅटोचं उभं पीक अज्ञातानं उद्ध्वस्त केलं आणि त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. अकोले पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा रविवारी सोलापूर शहर दौरा असणार आहे आणि यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील. शरद पवारांच्या हस्ते रोडगाव रस्त्यावरील IT पार्कचं उद्घाटन केलं जाणार आहे. गोंदियामध्ये मेरी माटी मेरा देश उपक्रमादरम्यान स्वातंत्र्य संग्राम सेनानी परिवाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी हाती माती घेऊन उपस्थितांनी देश रक्षणाची शपथ घेतली. जिल्ह्यातून मातीचे 9 कलश दिल्लीला पाठवण्यात येणार आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीला बीड जिल्हा कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बीड शहरात राहणाऱ्या मयत शेख मलेखा हिची पतीनंच गळा दाबून हत्या केली होती. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायाधीश सीए बागल यांनी या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बीड जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसानं धडी मारल्यानं खरीप पिकं धोक्यात आलेली आहेत. सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आणि तूर त्याचबरोबर पिकाच्या वाढीच्या कालावधीमध्ये पावसानं ओढ दिल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील गुंज इथल्या महावितरणच्या उपकेंद्राला अचानक आग लागली. यामध्ये महावितरण कंपनीचं लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय. आग इतकी भीषण होती की जवळपास 100 फुटांवर धुराचे लोट दिसत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये मक्याच्या पिकावर रोगाची लागण झाली आहे. गेल्या 20 दिवसात ढगाळ वातावरणामुळे मक्याचं पीक धोक्यात आलेलं आहे. पावसाचा जोर ओसरल्यानं आधीच पिकाची वाढ खुंटली आणि त्यातच आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये डेंग्यू सदृश्य महायुतीनं आगामी निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसलेली आहे. अजित पवारांमुळे युतीच्या जागा वाटपाचं सूत्र बदलणार आहे आणि त्यामुळे भविष्यात राजकीय वाद होऊ नयेत किंवा हे राजकीय वाद टाळले जावेत यासाठी महायुतीनं निवडणूक समन्वय समितीची आता स्थापना केलेली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या महायुतीनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तीनही पक्षांनी एक निवडणूक समन्वय समिती स्थापन केली आहे. भविष्यातल्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडीपासून ते मैत्रीपूर्ण लढतीपर्यंतची रणनीती ही समिती ठरवणार आहे. ही जे काही समिती निर्माण केलेली हे यांचा अहवाल देतील. मग एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे बसून त्याच्यावर निर्णय घेणार आहे. मग आता तुम्ही एक लक्षात घ्या, अत्यंत कार्यबद्ध पद्धतीने एकदम बारकाईने त्याच्यावर अभ्यास करून हे पूर्ण स्ट्रॅटेजी ठरल्या जाणार आहे. वाद कुठं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. युती असो की आघाडी, सत्ता कारणावरून वाद झाल्याचं वारंवार पाहायला मिळालंय. महायुतीमध्ये अजित पवारांच्या एंट्रीमुळे भविष्यात जागा वाटपावरून रस्सीखेच होणार आहे. त्यामुळे संभाव्य राजकीय वाद टाळण्यासाठीच ही निवडणूक समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही निवडणूक समिती तिन्ही पक्षांचा राज्यातील राजकीय आढावा घेणार असली तरीही या समितीवरती केंद्राचा अंकुश असणार आहे. कारण का ही निवडणूक समिती केंद्रातील एनडीएचाच एक भाग असणार आहे. राज्यातील एखाद्या अडचणीच्या विषयावरती राज्यात जर तोडगा निघाला नाही तर तो तोडगा केंद्रातून काढला जाईल अशी तरतूद मिशन एकता प्लॅनमध्ये करण्यात आली आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही महायुती आगामी सार्वत्रिक निवडणुकीला सामोरी जाणार आहे. मात्र सत्ताधाऱ्यांच्या एकीवर विरोधकांनी सवाल उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांना न विचारता त्या वॉर रूममध्ये प्रोजेक्टचा आढावा घेणं आणि त्या प्रोजेक्टचा जो सदस्य सचिव आहे मोपलवार त्याला न बोलवणं हे काय प्रकार आहे? हे काही समन्वय आहे? आणि जो तो आपापल्या दिशेनं पडतो आहे. मला वाटतं की सगळे तीनही लोक हे राज्य जनतेसाठी चालवत आहेत
की स्वतःसाठी चालवत आहेत याचं उत्तर लवकरच कळणार आहे. खरं तर भाजप शिवसेना युतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, पण आता अजित पवारांमुळे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं सूत्र बदलणार आहे आणि त्यामुळे आगामी काळात या निवडणूक समन्वय समितीचा कस लागणार आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.